सुरुवातीला खूप घाबरायची न भाऊ मला नको पप्पा न भाऊ मी नाही म्हणजे पप्पांना मी सगळेच घाबरतो ना. तर मी म्हणायचं की आपण हळू पप्पा गेले घरात ना आपण व्हिडिओ बनवू आणि पप्पा आले की व्हिडिओ बघ असं करत करत आम्ही लिटरली ते चालू केलं होतं. तो एक व्हिडिओ पण आहे, पप्पा येत आहेत आणि आम्ही घाबरून उठले अक्षरशः. छान केला तो. मोबाईल ढकला ढकली आणि पप्पा नेमकं काय व्हिडिओ करा आता नाही पप्पा बघ फुदरी येऊन माझ्या घरात जर परत व्हिडिओ करा ना याद राखा. ते असं होतं ना वरती कडीचा आवाज आला की आम्ही ते ओळखायचे. पण काय ना आमच्या इकडच्या भागामध्ये थोड्याशा अशा गोष्टी आहेत की कोणीतरी काहीतरी करतं तर सुरुवातीला नको रे यार थांब एक्सेप्ट नाही होत हां असं. ॲक्सेप्ट नाही करत. त्यामुळे त्यांनाही लोक बोलायचे ना की आता एखादा व्हिडिओ कोणाला तर पोचला कुठंतरी आणि तो कोणीतरी बघितला आणि ते दाखवलं ते काय आहे पवार साहेब तुम्ही काय कमवले आणि तो काय करायला असं वाला यायचे लोक. त्यामुळे ते थोडंसं त्यांना पण ते वाईट वाटायचं. पण लॉकडाऊनमध्ये काय झालं प्रत्येकाला कोरोनामुळे प्रत्येकाला समोर मृत्यू दिसत होता आणि तेव्हा मी बसलो होतो म्हटलं पप्पा एक व्हिडिओ करायचा आपण करूया का म्हणजे डायरेक्ट. पप्पा म्हटलं तर काय नाही करूया चला. असं पण त्यांची पण कोरोनामध्ये entry. तुम्ही तुमच्या कुटुंबाने बऱ्याच लोकांना हसवले आणि त्यामुळे एक त्यांना पॉझिटिव्हिटी मिळत होती. पण आता तुमचं आणि आईचं भांडण जे असतं ते आम्ही बघतो, आम्हाला मजा येते बघायला. म्हणजे जसं तुला माहेरी जायचं असतं, आई म्हणते माझ्या मुली आल्या की तिला माहेरी जायचं असतं. मग हे नक्की सुचतं कोणाला आणि कसं सुचतं? घरातलाच एक विषय घेऊन मी हे काही सांगतात. बोलत नाही कारण काय माहिती का परत मी गाडी इकडून असते. पण ना आमचं एक आहे की हे आपले दादा वहिनी आहेत आणि अरे आपला हा घरातलाच विषय आहे असं सगळ्यांना वाटतं. ते रिलेटेबल वाटतं आणि त्यातून थोडं नॅचरल होतं आणि घरातलाच एक विषय आहे हे समजलं म्हणजे लोक अरे हे आपल्या बाबतीत पण होतंय असं म्हणजे होऊन गेलेलं असं वाटतं. त्यामुळं हे सांगतात तसं आम्ही करण्याचा प्रयत्न करतो बस. तुम्ही काय सांगता पण असं म्हणजे तुम्हाला खरोखर बहिणी आल्यानंतर बायकोला माहेरी पाठवायचं असतं की काय त्याच्या मागे असतं? म्हणजे व्हिडिओ केला की व्हिडिओसाठी होतं असं असतं? व्हिडिओसाठी होतं असं असतं पण ते सुचण्यासाठी ना म्हणजे जेव्हा घरी होतं ना की धनंजय आज येणार आहे तर घरी पिंकी वगैरे येणार आहे मग हिचं असं लगेच मग ही मला अगदीच अहो मी पण जाणार आहे. अरे मग जा आता तुमच्या आई जाऊ तिथे वय हे असं वालं. मग मी तू बोल ना मग जाऊ दे. मग मी हिला घेतो हिला तेव्हा एक्सप्रेशन बघते मी, तेच एक्सप्रेशन बघते मी. हिला घेतो बसतो. हा नारद इथंच आहे व. आता बाहेर चर्चा जायला करा. लागत नाही. आता चर्चा करा. मग ही म्हटली ना मम्मी मला पण जायचं आहे. माझ्या पुरी तर बरं तुला जायचं असतंय का मग तुमच्या आले तसं आम्ही जायला नको बरोबर. म्हणजे असं सुरू होतं. पण ह्यांचं काय हो ह्या बिंदास बोलू शकतात पण मला असं नाही होत ना की बाबा एकदम उलटं बोलणं. हे बोलतात तू बोलत जा बिंदास पण असं आपण उलटं नाही बोलू शकत ना. आपल्यावर ते संस्कार आहेत की मोठ्यांना अरे उलटं कसं बोलावं. मग तसं थोडंसं मला धडपड येतं की मी काय बोलले आणि काय नाही. अगदीच मी नाही करू पवारांना तर शकत. हे आहे, एकदम फुल काय म्हणजे काय नाही मागे लागलेत, ठेवायचं नाही काय नाही. लागलेत. हे आहे की साक्षीला आता माझा हाच प्रश्न होता की जे तुम्ही असं मारता ते खरोखर असतं हे आहे साक्षीला आणि हे काढी लावतंय घरात बसून. नाही तेच पण काढलं होतं. ॲक्च्युली आहे ना इथे जे मारणं आहे म्हणजे आम्ही कधी थांबवू शकतो ते. हां. पण माझ्या वयातली जी मुलं आहेत म्हणजे 40शीतली किंवा जे आपण म्हणतो ना ह्या नवीन जनरेशनच्या अगोदरची पिढी त्यांनी हे सतत फील केलं की आम्हाला आमची आई अशी मारायची. म्हणजे आता जर तू आम्हाला विचारशील ना तर आमच्या घरात आम्ही मुलांना नाही मारलं कधी. सो त्यांना त्याचं प्रेम किंवा त्याच्याबद्दलची आपुलकी माहीतच नाही. आणि लोक म्हणतात एक व्हिडिओ जर असा बनवला ना आम्ही न मारताला तर लोक हे मजाच नाही. बरोबर, मला कारण पण नाहीये हां. मजा. मारलं मला पण नाही. मार म्हणतात मला पण मार मीला पण म्हणतो कधी पण वाटलं मला नाही तुला असं आवडत तर- म्हणजे तर आई ती म्हणते नाही ना मारत. बाकी कारण सगळ्यांना आणि अरे त्यात तू काय मारते होतं ना, कशी. बऱ्याचदा लोक म्हणतात की बायकोनं नवऱ्याला मारणे ही संस्कृती नव्हे. ऍक्च्युली ते खेळीमेळीत लोकांनी घेतलं पाहिजे. एक मनोरंजनाचा भाग आहे. मग ज्यावेळी आम्ही बनवतो तेव्हा ते लोक म्हणतात की आम्हाला नाही आवडलं कारण आमचा जो फॉलोईंग वर्ग आहे ना तो ऑलमोस्ट 25-30च्या पुढचा वर्ग आहे. म्हणजे आता ह्यातलं जर कोण 17-18 वर्षाचा असेल ना तर तो माझा फॉलोअर्स नसेलच. हो. कारण त्यांना ते मुद्देच कळत नाही. त्यासाठी लग्न व्हावं लागतं. आता तुझं झालं हो आता कळतंय मला. कळतंय
आणि आई जे मारतात ते खरंच बघायला आम्हाला आवडतं. आणि आता तुम्ही म्हणालात तसं की आता शिक्षक सुद्धा मुलांना मारत मारत नाहीत नाही. कारण आई वडिलांना आवडत नाहीत, आई वडील सुद्धा मुलांना मारत नाही. पण आपण ती जनरेशन आहोत ज्याने शिक्षकांचाही मार खाल्लाय, आई वडिलांचाही मार खाल्लाय. त्याच्यामुळे शिक्षकांचा काय मार खाल्ला आणि परत घरी मार खाल्ला. हो. आणि आई वडिलांनी जाऊन शिक्षकांना सांगितलंय की आमच्या मुलांना अजून मारा. अजून मारा, कमी मारलंय. कमी मारले अजून मार. पण आता हे सगळं सोशल मीडियाचं जेव्हा तुम्ही हे सगळं विश्व सांभाळताय तेव्हा बऱ्याच ठिकाणी बोलवणं येतं, कुठे इंटरव्ह्यू साठी जाणं येतं. या सगळ्यामध्ये तुमची प्रायोरिटी काय आहे सध्या, सोशल मीडिया की बिझनेस? कारण बिझनेसकडे दुर्लक्ष होतो. होतं पण मी करत नाही. म्हणजे माझे जरी मॅनेज कसं करता ते आम्हाला सांगा. माझी झोप स्वतःची कंट्रोल करतो ना मी. आणि होतं असं की जे कार्यक्रम असतात ते मॅक्सिमम संध्याकाळी असतात. सो यायला 3, 4 किंवा रात्री 2 वगैरे 4 वाजतात. इव्हन आता बरं माझं अकलूजचं ओपनिंग झालं ते पहाटे 4 वाजेपर्यंत चालूच होतं. म्हणजे लोक भेटत होते, करत होते. 4ला झोपून 5ला उठून परत निघालो आणि 10 वाजता घरी न येता डायरेक्ट दुकानात उतरलो होतो. कारण आमच्या वडिलांना एकच गोष्ट हवी आहे की माझ्या दुकानातला वेळ कमी करून तू बाहेर द्यायचा नाही. आठवड्यातले 2 दिवस तुझे सुट्टीचे जर आम्ही पकडले तर माझा 5 दिवसाचा कालावधी तू दुकानात पूर्ण करायला हवा. सो त्यांचं मन न दुखावण्यासाठी मी माझ्या बऱ्याच गोष्टी कॉम्प्रोमाइज करतो आणि राहिलेला वेळ तो सगळा दुकानात देतो. पण या सगळ्यामध्ये खंबीर आहेत घरात, त्याच्यामुळे तुम्ही हे सगळं करू शकताय आणि त्या कुटुंब सांभाळताय. तर आता आपण काय गप्पा आपल्या भरपूर झाल्या, तर आता तुमच्या कुटुंबातल्या अशा सगळ्या स्त्रियांना घेऊन आपण थोडासा खेळ आणि थोडी मजा मस्ती करूया. तर त्यासाठी आपण खेळांना सुरुवात करूया. करा. ह्याला काय विचारायला ह्याला काय विचारायला नाही नशीब एवढंच म्हटले ना तर ह्याला साडे घालून खेळायला घ्या म्हटली नाही परत. हे म्हणजे हे झालं असतं की ॲडव्हर्टाईज हो. दुकानची. आईसाहेब आई साहेब वस्त्रम. कसं आहे प्रमोशन? आज काय झालंय? ते विचारायलाच नको, सगळीकडे तसंच असतं हे त्यांचं. काय? बरोबर मध्ये ते ब्रँड हे करतात. धरून बसायला लागते. आणि- हो. कवा कुठला हात उचलल